नित्यांचा बड्डे केला आणि सकाळ सकाळीच आम्ही पनवेलला जाण्यासाठी निघालो. अक्षरशः तुम्ही बघू शकाल की आम्ही अंघोळसुद्धा केली नव्हती. असंच आम्ही खोपोलीवरून निघालो कारण मिस्टरांच्या 2 शिफ्ट लागल्या होत्या, सेकंड शिफ्ट पण नाईट, आणि घरी जाऊन मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. म्हणून आम्ही सकाळीच लवकर निघालो आणि आमच्याबरोबर गौरीसुद्धा होती. तिला बस स्टॉपला सोडली आणि तिला जायचं होतं ऑफिसला. तिची बस थोड्या वेळात येईल आणि ती ऑफिसला निघून जाईल. तेवढ्यात म्हटलं आम्हाला थोडासा भाजीपाला घ्यायचा होता, म्हणून आम्ही तिथूनच गेलो मार्केटमध्ये. थोडेसे आम्हाला क्लिप वगैरे पण घ्यायच्या होत्या, ते सुद्धा इथेच घेतल्या. थोड्याशा आमच्या पाटलांना रानभाज्या खूप आवडतात, त्याच्याने ना त्यांच्यासाठी रानभाज्या त्यांना ज्या आवडतात ना त्या सगळ्या घेतल्या. आणि मावशी आहेत ना, नित्यांश त्यांच्याकडे पण खूप छान असला म्हणून ना त्यांनी नित्यांशला एक काकडी दिली. तिथेच मार्केटमध्ये श्रीला एक गनसुद्धा घेऊन टाकली कारण दिवाळी पण येत होती. तर बरेच झालं मी आणि श्रीने मच्छी खाल्ली नव्हती, तर आमच्या दोघांसाठी आम्ही मस्तपैकी मच्छी घेतली. घरी आलो, मच्छी साफ वगैरे केली, लगेच फ्रेश झालं, म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतले आणि लगेच किचन वगैरे साफ केला आणि लगेच मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवली होती ज्वारीची भाकरी आणि मुळ्याची भाजी. आणि ते बघू शकता तुम्ही माझा स्वयंपाकचा सगळा रेडी झालेला आहे. आम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवून घेतलं. मी नित्यांशला सुद्धा आंघोळ घातली आणि लगेच त्यांचा टिफिन भरायला घेतला इथे, कारण ना हा टिफिन होता रात्रीसाठी, कारण आम्ही तर सकाळी जेवलो होतो. टिफिन रात्रीसाठी का देते, कारण त्यांच्या कंपनीमध्ये कॅन्टीन नाही आहे, त्यांना बाहेरून जेवण मागवावं लागतं. तर बाहेरून घेण्यापेक्षा ना कधी कधी मग ते बोलतं मला टिफिनच दे, म्हणून इथं मी त्यांना ज्वारीची भाकरी, मुळ्याची भाजी आणि इथं थोडीशी काकडी सॅलड म्हणून असं दिलेलं आहे. तर इथे बघा माझा टिफिनसुद्धा पूर्ण रेडी झालेला आहे भरून. तर चला, अशा प्रकारे मी माझा इथे व्हिडिओ एंड करते. आवडलाच तर नक्की फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.